एका जंगलामध्ये ना भरपूर प्राणी राहत होते आणि त्याच जंगलामध्ये बोरीची खूप चांगली झाडं होती. बोर खातो ना तुम्ही? कोणी कोणी खाल्लं? सगळ्यांनीच खाल्ली का? जमीन आहे का यावर्षी? तर त्या झाडाची बोरी म्हणजे बोर खूप गोड होते. त्या झाडाखाली सगळे प्राणी बोरं खायला यायचे, सगळे प्राणी. मग तिथे एक कोल्हा पण जायचं बोरं खायला, पण तो होता हुशार. तर त्या बोरीच्या झाडाच्या बाजूला नदी वाहत होती आणि त्या नदीमध्ये एक मगर राहायचा. कोण राहायचा? मगर. मग आता त्या मगरीने पाहिलं की सगळे प्राणी मस्तपैकी काय खायला येतात? बोरं. आणि सगळे कसे आहेत? लुसलुसीत आहेत, मसाले आहेत, हां मऊ आहेत, गपगुबीत व्यवस्थित, म्हणजे ताजे ताजे आहेत. किती मजा येईल ह्याला खायला. त्या मगरीच्या तोंडाला पाणी सुटायचं. सगळे प्राणी बोरं खायला आले की त्या मगरीच्या तोंडाला काय सुटायचं? पाणी सुटायचं. बघ, त्याने मगरीने बरेच दिवस पाहिलं सगळे प्राणी येतात झाडाखाली पडलेले पिकलेली बोरं खातात. काय खातात? पिकलेली बोरं खातात. कच्ची बोरं बाजूला टाकून देतात आणि पिकलेली बोरं खातात. मग मगर विचार केला, अरे यार म्हणजे सगळे प्राणी आहेत ना पिकलेली बोरं खातात. जर ह्यांना पकडायचं असेल तर आपल्याला हुशारी करावी लागेल. काय हुशारी करावी लागेल? त्या पिकलेल्या बोरांचा ढीग करायचा आणि त्या ढिगामध्ये लपून बसायचं. म्हणजे प्राणी बोरं खायला येतील तेव्हा त्याला काय करायचं? पकडायचं. मगर हुशारी करते, पिकलेले सगळे बोरांचे ढीग करते, त्या ढिगात जाऊन बसते. सगळे प्राणी येतात खातात. तर कोल्हा सगळा हुशार असतो, पुढे येतो, पाहतो आणि विचार करतो. रोज तर बोरं अशी पडलेली असतात, कुठेच ढीग केलेलं नसतं. आज अचानक ढीग का केला असेल बरं? कोणी केलं असेल बरं? कोणा विचार करतो, म्हणजे काहीतरी धोका दिसतोय. तर आपण आज हुशारी केली पाहिजे. आपण आज काय करूया? दूर दूर पडलेले कच्चे पिकलेले बोरं खायचं, ढिगाजवळ जायचं नाही. मग कोल्हा त्या दिवशी काय करतो? अरे त्या रोज पिकलेली बोरं खाऊन खाऊन कंटाळा आला, आज मी काय करतो? कच्ची बोरं खातो, असं जोरात बोलतो आणि कच्ची बोरं खाऊन निघून जातो नदीवर. नदीवर जाऊन पाणी पितो. मगर पाहतो ढिगातून की हा बोरं खातोय, बोरं खायला कुठं जातोय? नदीवर पाणी प्यायला जातो. मगर हुशार असतो. दुसऱ्या दिवशी ना मगर नदीवर जातो. कोल्हा स्वच्छ पाणी पितोय. मगर पाहिलेलं असतं की कोल्हा कसलं पाणी पितोय? स्वच्छ पाणी. गढूळ पाण्याकडे तो जात नाही. मग मगर काय करतो? त्याच्या पाणी पिण्याच्या जागेवर सगळीकडे गढूळ करतं आणि स्वच्छ पाण्यामध्ये लपून बसतं की आता कोल्हा आल्यावर काय होईल? आपल्याला पकडता येईल. कोल्हा येतो, कोल्हा हुशार असतो, बोरं खातो आणि नदीवर जातो. नदीवर जाऊन पाहतो तर एका बाजूला पाणी काय झालं? सगळं गढूळ आहे, दुसऱ्या बाजूला स्वच्छ आहे. कोल्हा म्हणतो ही हुशारी आहे कोणाची तरी, जाऊ दे आज आपण आहे ना गढूळच पाणी पिऊ. एवढी काही ताण नाही. कोल्हा स्वच्छ पाण्याकडे जात नाही. मगर म्हणतो कोल्हा खूपच हुशार आहे, म्हणजे बघावं लागेल याला आता. तर दोघांमध्ये ईर्ष्या पेटते. दुसऱ्या दिवशी कोल्हा येतो, पिकलेली बोरं सगळीकडे पडलेली असतात आणि कच्ची बोरांचा ढीग झालेला असतो. आता मगरीने हुशारी केली. काय केली? पिकलेली बोरं गोळा केली नाही आणि कच्च्या बोरांचा ढीग केला. कोल्हा येतो आणि पाहतो, अरेच्या बोरं हुशार आहेत म्हणे, आज कच्च्या बोरांचा ढीग झाला. पण माझी इच्छा नाही भाई कच्चे बोरं खाण्याची, आज मी काय खाणार? आज पिकलेली बोरं खाणार. मग तो जातो, थोडी पिकलेली बोरं खातो आणि नदीकडे जायला निघतो. मगर पळत पळत जातो. अरे हा काल गढूळ पाणी पिऊन गेला ना, माझ याला स्वच्छ पाणी ठेवायचं, गढूळ पाणी करून गढूळ पाण्यात लपून बसायचं. एकाच ठिकाणी तो गढूळ पाणी करतो मगर आणि त्या पाण्यात बसतो. सगळीकडे स्वच्छ पाणी असतं. कोल्हा म्हणतो, अरेच्या एकाच ठिकाणी गढूळ पाणी, असं कसं? जाऊ दे आज स्वच्छ पाणी पिऊ म्हणे आपण. कोल्हा पलीकडे जातो, स्वच्छ पाणी पितो आणि गुहेकडे निघून जातो. मगरीला राग येतो आणि मग मगर त्याच्या गुहेकडे जातो आणि कोल्हा गुहेत नाही हे पाहते आणि त्या गुहेत जाऊन बसते. कोल्हा बाहेर फिरायला गेलेला असतो, शिकार करून खायला काहीतरी खाऊन परत येतो. परत येतो तर पाहतो त्या गुहेसमोर काहीतरी निशाण दिसतात. असे मगर कशी चालते, अशी पायाचे निशाण त्या मातीमध्ये उमटलेले असतात. कोल्हा म्हणतो, रोज तरी तर माझ्या पायाचे येण्याचे जाण्याचे निशाण असतात, आज काहीतरी वेगळेच निशाण माझ्या गुहेत गेले, काय असेल बरं? हां बोलतो, मगर आहे का? अच्छा, मगरीला मी पाहिजे आणि तो आज माझ्या गुहेपर्यंत आली. मग कोल्हा हुशार असतो. तो काय करतो? गुहेच्या थोडं दूर उभा राहतो, दूर एकदम असा अंतरावर, आणि आवाज देतो, काय रे गुहा, आज येऊ का नको मी? आता कोणीच बोलत नाही. मग कोल्हा म्हणतो, काय रे गुहा, तू माझ्यावर नाराज आहे का? आज बोलतच नाहीस. त्या मगरीला विचार पडतो, अरे यार गुहा बोलत असेल नाही का रोज कोल्ह्याला, म्हणून तो रोज बोलतोय. आता जर नाही बोलली तर कोल्हा घाबरेल आणि पळून जाईल, इकडे येणार
नाही. मग तो गुहामधून कोण बोलतो? मगर बोलते. हा मी गुहा बोलते. तू आला, ये तुझं स्वागत आहे. कोल्हा म्हणतो असं आहे का, आता तू आतमध्ये बसला आहे, थांब तुझी गंमत करतो आता. आणि मग कोल्हा तुम्ही थोडा दूर जातो आणि कोल्हेगोळी करून सगळ्या कोल्ह्यांना बोलून घेतो आणि सगळ्यांना सांगतो की असं असं मगर गुहेमध्ये शिरला आहे. मग ते काय करतात? जंगलातून भरपूर कचरा गोळा करतात, काटे आणतात आणि त्या गुहेच्या चारी बाजूने लावतात आणि पेटवून देतात. मग अशा प्रकारे त्या सगळ्यांना त्रास देणाऱ्या उपद्रवी मगरीचा कोल्हा बंदोबस्त करतो. म्हणजे याच्यातून काय शिकण्यासारखं आहे? आपण एखाद्याला कोणी जर आपल्याला त्रास देत असेल तर आपण पहिले सहन करतो, नंतर सहन करतो, थोडे दिवस सहन करतो, टाळतो, की आज तरी सुधरेल, उद्या तरी सुधरेल, परवा तरी सुधरेल. पण जर सुधारतच नाही आहे तर त्याची खोड मोडल्याशिवाय राहायचं नाही. कारण जो कोण त्रास देतो त्याची खोड कधी ना कधीतरी मोडली जाते. जसं कोल्ह्याला त्याने बोरीजवळ त्रास दिला, पाण्याजवळ त्रास दिला, शेवटी गुहेत शिरला. मग कोल्ह्याने काय केलं? मग त्याची खोड मोडली. त्याची खोड मोडली. कशी मोडली? त्याला गुहेतच कचरा टाकून पेटवून दिलं. म्हणजे कोल्ह्याने स्वतः संकट ओळखलं, आपल्या कोल्हा हकीच्या मदतीने त्या मगरीची खोड मोडली आणि जंगलातल्या सगळ्यांना त्रास देणाऱ्या एका संकटात त्यांनी नाश केला. आवडली गोष्ट?